वर्तकनगर प्रभाग समिती ही इमारत बघा इथे डावीकडे वरचे 2 माळे बांधले जात आहेत अगदी माझ्या ऑफिसच्या समोर। ही एक आहे आणि आत एक आहे पाड्यामध्ये लोकमान्य नगरमध्ये। महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कोर्टाला सुद्धा की अनधिकृत बांधकाम प्रकरणी मी लोकायुक्त तत्कालीन लोकायुक्त आत्ताचे पण आहेत यांना मी 27/7/2021 ला पत्र दिलं होतं। किती 27/7/2021 बघा 27/7/2021 ला पत्र दिलं होतं लोकायुक्तांना की अनधिकृत बांधकामांमुळे या ठाणे शहराच्या जे जेन्युइन टॅक्स पेयर आहेत जे खऱ्या ऑथराइज्ड बिल्डिंगच्या राहतात यांच्यावरती यांना जे नागरी सुविधा पुरवली जाते त्याच्यावर परिणाम होतो। ही अनधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवताना पैसा खर्च होतो, ही तोडायला पैसा खर्च होतो आणि त्यामुळे जो पैसा जनतेच्या टॅक्समधून वसूल केला जातो तो ह्यांच्यावरती का खर्च केला जातो असा माझा प्रश्न होता। त्याला त्यांनी नोटीस मारली होती सहाय्यक आयुक्तांनी आपल्या यांनी लोकायुक्तांनी आणि त्याच्यामध्ये लोकायुक्तांनी आदेश दिलेले होते। हे आदेश दिलेले होते लोकायुक्तांनी तर 8 डिसेंबर 2021 ला त्याच्यामध्ये कबुली दिली होती। जेव्हा आम्ही तक्रार केली तर पहिली हिअरिंग झाली, ते हिअरिंग मध्ये कबुली दिली होती कोणी आयुक्तांनी की कबुली अशी दिली होती, ही कबुली त्यांनी दिली होती ही कबुली त्यांनी दिली होती 8 डिसेंबर 2021 ला की आम्ही यापुढे कोणत्याही इमारतींना अनधिकृत इमारतींना आणि बांधकामांना ऐका जरा आम्ही पाणी देणार नाही, वीज देणार नाही आणि टॅक्स लावणार नाही। तर आमचा प्रश्न महानगरपालिकेला हा आहे आणि जे ज्युडिशियल ऑफिसर आहेत बन्साली यांना आमचा प्रश्न हा आहे की ह्या आम्ही केलेल्या तक्रारीनंतर आम्ही जी लोकायुक्तांना तक्रार केली आणि लोकायुक्तांनी जे आदेश दिले आम्ही लोकायुक्तांना 27/7/2021 रोजी तक्रार केली। 27/7/2021 रोजी आम्ही तक्रार केली म्हणजे 2021च्या 7व्या महिन्यात तक्रार केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने 2021च्या 7व्या महिन्यापासून त्यांनी क्लिअर केलंय की आम्ही अनधिकृत बांधकामांना पाणी, लाईट आणि टॅक्स लावणार नाही। मग आतापर्यंत अशा किती इमारतींना पाणी, टॅक्स, लाईट लावलेला आहे? हा आमचा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, ज्यांची अनधिकृत बांधकामांमध्ये चौकशी चालू होती सहाय्यक आयुक्त त्या चौकशीचं काय झालं? त्या चौकशीचा लेखाजोखा तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर बन्सालींकडे ठेवलाय का? ही जी अनधिकृत बांधकाम 2021 7 जुलै नंतर झाली ज्याच्यावरती पाणी आणि टॅक्स लावण्यात आला किंवा पाणी आणि लावण्यात आला त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली? ही जेवढी आत्ता बांधकामं सुरू आहेत आणि आता तोडायला एवढा खर्च येतोय तर ही बांधकामं तोडणार का बाकीची? आणि ही बांधकामं ज्यांच्यामुळे बांधली गेली ज्या अधिकाऱ्यांमुळे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सस्पेंड करणार का? त्यांच्यावरती कारवाई तुम्ही करणार का? हे आमचे मूळ प्रश्न आहेत। स्वतः बिपिन शर्मांनी एक कागद आहे की ज्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त घोंगे प्रणाली घोंगे त्यांचा रिपोर्ट आहे की सहाय्यक आयुक्त तोडत असताना बांधकाम कळव्याला त्यांचा फोन आला बिपिन शर्मांचा की बांधकाम तोडू नका, विकासकाला तोडायला लावू। आता अनधिकृत बांधकाम बांधणारा हा कोण? विकासक होऊ शकतो का? तो बिल्डर, टाकोली मूल्यातली बिल्डिंग। तोही कागद आमच्याकडे आहे, तोही आम्ही यांना देतोय बन्सालींना। आणि म्हणून माझं ह्या आयुक्तांचा काही दोष नाही पण ह्या आयुक्त सुद्धा जेव्हापासून आले मी सातत्याने हे बघा पत्रव्यवहार करतोय। अगदी टाउन प्लॅनिंगला पण पत्रव्यवहार केला मी वरती। आयुक्तांना सातत्याने सांगतोय मी की पाटोळे, तायडे, मनीष जोशी, तो सचिन बोरसे हे लोक गायब असतात, दिसतच नाही कॅबिन मध्ये, कुठे जातात काय कळत नाही। परंतु ही बांधकामं सुरू आहेत आणि एवढी जर मोठ्या प्रमाणात दिव्यामध्ये 110 इमारती, येऊरमध्ये एवढे बंगले आता पण सुरू आहेत होते, आता ताटक हे करतात, तर ह्याच्यावरती तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आणि आमचं ह्यांनी गोदापूर यांनी
पहिल्या 2009ला 1 नंबर पाड्यामध्ये सुधीर बर्गेंनी पिटिशन केलं होतं, प्रताप सरनाईकांनी करायला लावलं होतं. ती बिल्डिंग जमीनदोस्त केली, तिची ऑर्डर आहे. ते कमल काटा आणि ती बिल्डिंग जमीनदोस्त केली. त्या बिल्डिंगवर 2019ला परत बिल्डिंग बांधण्यात आली आता रिसेंटली. मग एक राहुल पवार नावाच्या एका मुलग्याने रिट पिटिशन केलं, ते निदर्शनास आणून दिलं. आता त्याच्यावर परत कारवाई सांगितली करायला आणि घुगे नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लगेच कारवाई करू. थोडीशी तोडली आहे इकडे तिकडे. आश्चर्याची बाब म्हणजे ही की हायकोर्टाने निष्कासित केलेल्या बिल्डिंगला टॅक्स गोदापुरेंनी सरनाईक साहेबांच्या दबावाखाली लावून दिला. असं मला गोदापुरे बोलले, टॅक्स लावलेच आहे पण सरनाईक साहेबांच्या दबावामुळे मला टॅक्स लावावा लागला. मी अगदी ओपन वाक्य हे करतोय. त्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. गोदापुरेने टॅक्स कसा काय लावला? जर हायकोर्टाने बिल्डिंग निष्कासित केली आहे तर म्हणजे ही मजल यांची, हे सगळं रॅकेट आहे यांचं. जसं सुहास देसाई म्हणाले 300 रुपये फुटाखाली यांची हे होते. महेश अहिरांचा एक ऑडिओ बाहेर आलाय की त्यांच्याच खासदारांनी सांगितलं होती आपल्या नगरसेवकांना मदत करा. एक ऑडिओ बाहेर आलाय जो सगळीकडे फिरतोय. तर हे जे नगरसेवक आहेत, काय नाव त्यांचं, रमाकांत मडवी, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. मुंबईवाल्या नगरसेवक सर्वात महत्वाचं पहिलं, जर ह्या अनधिकृत बांधकामांमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना जर कारवाई केली नाही, निलंबन केली नाही 2 दिवसात, तर आम्ही बन्सालींकडे जाणार आणि मी सगळे हे कागदपत्र पुराव्यानिशी त्या बन्सालींकडे जबाब देणार. मग त्याच्यात चौकशी त्यांनी करायची किंवा नाही करावी तो त्यांचा भाग, पण तो स्वतंत्र PIL आम्ही याच्यात करणार की 7 जुलै 2021 पासून ज्या इमारतींना, अनधिकृत इमारतींना पाणी, लाईट आणि टॅक्स लावण्यात आला असेल, मग याच्यामध्ये अशोक बुरपुले असेल, याच्यामध्ये गोदापुरे असेल, याच्यामध्ये नंतर तत्कालीन तो बोरसे असेल, इतर सहाय्यक आयुक्त होते ज्यांची चौकशी झाली, ती त्या चौकशीचं काय झालं? सगळे सहाय्यक आयुक्त त्यांना अजून का ठेवलेत सेवेत? त्यांना प्रमोशन्स पण दिले, असं आम्हाला राहुल पिंगेंनी पण मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. त्यांना प्रमोशन्स पण दिलेत. पाटोळे सहाय्यक आयुक्त म्हणून असताना त्याची चौकशी झाली अनधिकृत बांधकामात, त्याला DMCचं प्रमोशन दिलं आणि DMC एन्क्रोचमेंट. हाऊ कॅन इट बी? म्हणजे हा फार्स आहे. हे आयुक्त कोणाच्या तरी दबावाली काम करतायत. हे कॅबिन सोडत नाही, ती लोक गायब असतात दिवसभर, यांच्या सेटिंग्स चालू असतात. मला असं कळलं जो पेटिशनर आहे तिकडचा दिव्याचा, ज्याने बिल्डिंग केलं, त्यांच्या वकिलांनाही ट्रॅप करण्याचा यांनी प्रयत्न केला. त्यांचे कलेक्टर आहेत, कोण त्या जसबीरचं नाव घेतं, कोण आणखीन कोणाचं नाव घेतं. एक संतोष तोडकर म्हणून आता नवीन आलाय विटाव्याचा, तो काहीतरी कलेक्टर आहे असं म्हणतात. बरेच लोक यांचे कलेक्टर आहेत. तर हे सगळे कलेक्टर, मध्ये मी सगळे कलेक्टर लोकांची नावं दिली होती तुम्हाला जेव्हा महेश अहिरांचं प्रकरण झालं होतं. सगळे कलेक्टर कोण कोण आहेत त्याचं दिलं होतं. आता ते रिटायर झालेत. तरी पण जी अनधिकृत बांधकामं झालीत ठाण्यामध्ये, त्या अनधिकृत बांधकाम, आमचा प्रश्न आहे ना की ती जर अनधिकृत बांधकामं झाली आहेत, मग ती कोणामुळे झाली? ती ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या बांधकामात ती तोडणार कधी? आणि मग त्याची चौकशी लागेबांधे, त्याची अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे ना की या बांधकामांना पैसा कोणी लावला, ही बांधकामं कुठल्या बिल्डर लोकांनी केली, या बांधकामांमधून कोणाला कोणाला पैसे देण्यात आले, कुठल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले, कुठल्या लोकप्रतिनिधींना देण्यात आले, ते बिल्डर कोण आहेत, ही ज्युडिशियल इन्क्वायरी. याच्यामध्ये MRTPची कारवाई केली का? 260 ते 268 ही MRTP मधली कारवाई आहे, दिलेली आहे. शासनाचे GR आहेत, शासनाचा कायदा आहे. कायद्यात म्हटलं MRTP मध्ये 260 अन्वे नोटीस पहिली द्यायची, 268 म्हणजे पोलिसांना पत्र, आणि पोलिसांना सांगायचं वेकेट करून घ्या. मग याच्यामध्ये पोलीस सामील आहेत का? किती पोलिसांना याच्यात पैसे मिळालेत? किती सिनियर PI याच्यात पैसे मिळालेत? किती ACP DCP ज्यांना जे कोणी असतील, कुठपर्यंत हा पैशाचं लागण आहे, ती सगळी शोधून काढणं गरजेचं आहे. फारच आहे माझं म्हणणं आहे. आज विधानसभेत घोषणा होतात, आव्हाड साहेब बोलले, शिंदे साहेब बोलले, आम्ही हे करू ते करू. काही आम्हाला माहिती आहे काही होणार नाही. या फक्त तिथे ती विधानसभेत सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालते, त्याच्यावरती जास्ती बोलू शकत नाही कारण तो आम्हाला अधिकार नाही. पण काय बोललेत ते आम्ही सांगू शकतो की तिथे आव्हाड साहेबांनी येऊरचं काढलं. आमचं म्हणणं आहे आव्हाड साहेबांनी दिव्याचं पण काढावं. आणि शिंदे साहेब जर म्हणते अनधिकृत बांधकाम आहेत, तर त्या दिव्यामध्ये त्यांचे चिरंजीव आहेत, तिथे त्यांचे नगरसेवक आहेत. माझ्या वॉर्डात का नाही अनधिकृत बांधकाम? बिल्डिंग का होत नाही? मला जबाबदार धरा. अनधिकृत बिल्डिंग होत असेल तर मी जबाबदार आहे, जर असेल तर. पण नाही झाली माझ्या वॉर्डात 15 वर्षात 20 वर्षात, माझ्या आधी आहे बिल्डिंग. तर स्वतः पाटोळेने 4 वेळा आम्हाला हे दिलं एका ह्याच्यामध्ये की मी आत्ता तोडतो, उद्या तोडतो, परवा तोडतो, लेखी आश्वासन दिलं. आम्ही तिथे उपोषणाला बसल्यावर
महापालिकेसमोर सुद्धा, वर्तकनगरला सुद्धा अद्याप त्या बिल्डिंगी तोडलेल्या आहेत. त्या जगदाळेच्या समोर नाल्यावरती बिल्डिंग आहे ती अजून तोडलेली नाही. म्हणजे ह्यांचे कुठेतरी यांनी घेतलेले पैसे, मी तर असं मला असं कळतं 20-20 लाख 10-10 लाख हे लोक घेतात. हा दुसरं तो संतोष तोडकर नावाचा जो तोडणारा आहे कलेक्टर आहे, तो स्वतः बांधकामं तोडायची कॉन्ट्रॅक्ट घेतो. जसा तो बालाजीवाला घेतो, बालाजीवाल्याला नेमलाय त्या रामाच्या मुलाला, तसा तो घेतो आणि डिलॅपिटेड बिल्डिंग म्हणजे धोकादायक ज्या अधिकृत इमारती आहेत त्याचं काम त्याला दिलं जातं. वास्तविक ह्या इमारती कोणी तोडायच्या असतात, धोकादायक अधिकृत या जो बिल्डर डेव्हलपमेंट करणार त्याने तोडायचे असतात, हे तोडायला घेतात. आणि याच्यात यांचे ह्या डीएमसी लोकांचे इलिगल पैसे आहेत, हे ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे पैसे गोळा करून बिल्डर लोकांकडे ह्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत या सगळ्या डीएमसीची. आणि सर्वात महत्वाचं डीएमसी तुम्हाला सांगतो आणखीन एक उदाहरण. पाटोळे जो डीएमसी आहे त्याने आमच्या इथल्या अधिकाऱ्यांना दम दिला, प्रभाग अधिकारी अनिल पाटील आणि तो दवणे, की त्या साईटवर जायचं नाही, विक्रांत चव्हाणच्या नादाला लागायचं नाही, तुम्हाला बघून घेऊ. तायडेने दम दिला, एएमसी सुर्वे जी आहे ना, सुर्वे महिला जी प्रभारी एएमसी झाली होती, तिला दम दिला तिकडे कासरडावलीला जायचं नाही, मला विचारल्याशिवाय कशाला विक्रांत चव्हाणांची तक्रार नाही जायचं, हे धंदे करतील. रणदिवेबाई तिला दबाव टाकला, जाऊन आमच्या इथे मी गावी असताना आमच्या इथे एक सोसायटीने एका आत इमारत भिंत आहे, त्यांची जुनी भिंत आहे, आमच्या अधिकृत भिंत आहे, ती जाऊन तोडा, कोणतरी तक्रार केली. हे सगळे धंदे करतात. याच्यात एएमसी आता नवीन आलेत, त्या एएमसीचा काही रोल नाही. तो बनसोडे असेल, कावळे असेल, हे सांगळे आहेत, यांचा डीएमसी सांगळे यांचा काही रोल नाही. याच्यात मुख्य रोल आहे प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त, गोदापुरे पूर्वीचा रोल, अशोक बुरपुले, जो सचिन बोरसे आणि जेवढे असतील मग ते प्रीतम पाटील, अक्षय गुर्दे बिडदे, हे सगळे, बिपिन शर्मा, हे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. फक्त हे आयुक्त नाही आहेत, पण हे आयुक्त धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. असे रोज गेलो की आम्हाला सांगतात, हा असं केलं का, अच्छा असं केलं का, हा हा अच्छा 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 माहिती घेतो, हे काय रे किती तोडायची बाकी आहेत. हे असं नाही चालत, तुम्ही आयुक्त आहात, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. हल्ली तर भेटतच नाही, टेन्शनमध्ये आहेत म्हणतात ते आयुक्त. हा मला 1-2 लोकांनी सांगितलं, डेव्हलपरनी म्हणजे भेटायला गेले, मला झोप येत नाही, माझं वजन कमी झालं, मला हे कोर्टाने कामाला लावलंय, मला चिंता वाढली आहे माझी, माझा सीआर खराब होणार. सीआर खराब होणार तर आम्ही 1.5 वर्ष सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही काही केलंच नाही. आत्ता घोषणा करतात पाणी थांबवा, हे थांबवा. इथं माझी आहे तक्रार, ही बघा ना, ही लोक आयुक्तांनी तक्रार हे दिलंय. आज क्रिमिनल चेन, ऐकलं का, दिस इज अ क्रिमिनल चेन ऑफ ऍक्शन. जसं संघटित गुन्हेगारी हळूहळू हळू ही कीड पोकरते ठाण्याला. आणि याच्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. जेवढी वाहतूक वाढली आहे, खड्डे बिड्डे रस्त्यांना जेवढे आहेत, ह्याचंच फलित आहे. त्यांच्या गाड्या फिरतात. हे अनधिकृत बांधकामधारकांना जे आता डिक्लेअर केलं, येऊरला अनधिकृत बांधकामांना पुरवणार हे देऊ नका, मटेरियल पाठवू नका. अरे मी 10 वर्ष बोंबलतोय, चौकशी माझ्यामुळे लागली, मी बोंबलतोय. आता हायकोर्टाने आदेश दिले होते, म्हणजे हायकोर्टाचे आदेश देईपर्यंत सुमोटो काय करत होते, मी स्वतः सांगायचो येऊरला बांधकामाचं साहित्य कसं काय जातं, पाणी कसं काय दिलं जातं, बंगले बोरिंग कसे काय मारली जातात, तिथे प्राण्यांना फिरता येऊ नये म्हणून भिंती कशा बांधल्या गेल्या आहेत, प्राणी फिरू शकत नाही, लाईटी कशा घेतल्या आहेत, ते टर्फ एवढ्या लाईटचे शॉक लागतात त्या प्राण्यांना, ते पाणी जिकडे तिकडे बोरिंग मारल्यामुळे पाणी अटतं, ते सगळे वन्य प्राणी गेले निघून तिकडून. हैदोस घातलाय त्या लोकांनी, नुसतं हे डीजे बीजे नाही, हैदोस. एवढी मोठ्या प्रमाणात बांधकाम. हा बरं, बंगले बांधले एवढे, तर ती झाडं गेली कुठे? बंगले बांधताना एवढी झाडं तोडली यांनी, लाखो झाडं, त्या बंगल्यांमधली झाडं कुठे गेली? कारण का येऊर डेन्स फॉरेस्ट आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क आहे, तर नॅशनल पार्कमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट अलाउड नाही, नॅशनल पार्कमध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटी अलाउड नाही, डेव्हलपमेंट अलाउड नाही, असं कायदा आर्टिकल सांगतं. घटना 48 कलम 48 आणि 51 भारतीय घटनेतलं कलम सांगतं, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट. आणि हे वारंवार नुसते अभिजित बांगर नाही, अगदी संजीव जयस्वाल पासून आम्ही तक्रारी करतोय, अरे राजीव पासून मी स्वतः तक्रारी करतोय अनधिकृत बांधकामांमध्ये, संजीव जयस्वालांपासून. तरी बांधकामं सुरू आहेत. आणि बांधकामं जर सुरू बंद करायची असतील तर मोठ्या स्वरूपात कुलकर्णी म्हणजे याची चौकशी झाली पाहिजे. आणि आता बघू हायकोर्ट काय करतं, हायकोर्ट शेवटी आहेत, आपण हायकोर्टला बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं याच्या सीबीआय इन्क्वायरी, अँटी करप्शन, कोर्ट मॉनिटर, जसं 1 मॅन कमिटी नेमली आहे आता देवेंद्र फडणवीसांनी येऊरसाठी, कोर्ट मॉनिटर झाली पाहिजे. त्यांच्या आहेत सगळे बंगले तुटणार, अधिकृत होऊच कसे शकतात संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये? हा
ते 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला दाखवतात. अधिकृत बंगले होऊच कसे शकतात येऊरमध्ये? येऊर वन्य प्राण्यांचं ते येऊर आहे. तो महसुली गाव आहे म्हणतो. हा, तो सुरावसे आहे, तो RFO. मला म्हणतो महसुली गाव आहे. म्हटलं महसुली, मला म्हणतो तो RFO आहे तिथला, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर. तो म्हटलं मला म्हणतो महसुली गाव. मग म्हटलं महसुली गावामध्ये अनधिकृत बंगले बांधायला परवानगी आहे? नाही नाही, असं नाही मी म्हणालो. तो सगळे करप्ट आहेत. वरती कसे काय एक्साईजच्या गाड्या, दारू कशी पाठवली जाते? अनधिकृत बंगल्यांमध्ये दारू कशी पाठवली जाते? पोलीस काय करतात? पत्ते कसे खेळले जातात? क्रिमिनल लोकांचे क्लब आहेत वरती. मोठे क्लब धावत आले. आम्ही गेलो त्या दिवशी, तर दादा आमचं नको हे करू. बिल्डिंग, क्रिमिनल लोक बंगल्यात ह्याच्या अनधिकृत बांधकामांमध्ये उतरलेत, मोठे मोठे क्रिमिनल. आणि त्यांना हे राजकीय पुढारी, आपलेच राजकीय पुढारी, सगळे आपलेच मित्र. क्रिमिनल आपले ठाण्यातलेच, हार्डकोर क्रिमिनल, मोक्का लागलेले, टाळा लागलेले, हे आता बिल्डर झालेत. अनधिकृत इमारत त्यांना पोचलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो. मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात. एकही माणूस याच्यातून सुटला नाही, संजय केळकर सोडून एकही माणूस ह्या ठाण्यातला सुटलेला नाही. आमदार असेल, माजी आमदार असेल, मंत्री असतील, सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झालेत. एक क्लस्टर यांचं पाप आहे. सगळ्यांनी दिघे साहेबांच्या काळामध्ये ह्यांना आशीर्वाद होता, हे सगळे अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. पूर्ण सगळे एकाची बॅलन्स शीट सुरुवातीची सुरू केली तर भुर्जी पाव, चायनीज, चहावाला, काय कुठे कंपनीत कामाला, हमाल बिमाल, नथिंग, सगळे अनधिकृत. जेवढं अनधिकृत बांधकाम आहेत हे सगळे म्हाडाच्या जमिनी, महसूल खात्याच्या जमिनी, हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठराविक, जे खरे नोकरदार LNT बिलिंटी मध्ये काम करतात, हे सगळे. फक्त आम्ही इथे बसलोय, कोणी इन्व्हॉल्ड नाही, मी स्वतः इन्व्हॉल्ड नाही. असेल तर चौकशी करावी, मी चौकशीला तयार आहे.